तर नमस्कार, मी गीता. गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आजच्या आपली कमेंट अशी असणार आहे, म्हणजे आपल्याला आलेली कमेंट काजल सोनवणे नाव आहे त्या ताईंचं. तर त्यांनी अशी कमेंट करून सांगितलेलं आहे, की मॅडम कमरेमधून ब्लाऊज वर सरकतो तर काय करावे? तर आता तुमचे पण सर्वांचा हा जर प्रॉब्लेम होत असेल, तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. कारण खूप महत्त्वाच्या टिप्स देत असते मी. तर आपण एक साधं मी हे काढून घेते कटिंग. आता इथे मी हे सगळं डायग्राम फक्त काढून घेतलंय. स्पेसिफिक असं कोणतं माप घेतलेलं नाही. तुमचं माप कोणतंही असू शकतं. तर या पद्धतीने तुमचा हे येणार आहे, आर्म होल येणार आहे पुढच्या भागाचा. असा पुढच्या भागाचा आर्म होल असणार आहे. इथे तुमचा असणार आहे शोल्डर, इथे तुमचा असणार आहे गळा. आता इथे जर तुमचा कटोरी ब्लाउजचा कटोरी कटिंग असेल किंवा तुमचा फोर टक्स असो किंवा प्रिन्सेस कट असो, या भागामध्ये तुम्ही कोणताही पॅटर्न टाकलेला असो, तुमचा ब्लाउज वर सरकतो. तर का वर सरकतो हे आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला तुमच्याकडे माप कोणतं असणं गरजेचं आहे? पॉइंट. मग तुम्ही ब्लाउज वरून सुद्धा पॉइंट घेऊ शकता, जुन्या ब्लाउज वरून, किंवा मग अंगावरच्या मापावर सुद्धा पॉइंट घेऊ शकता. दुसरं माप तुमचं परफेक्ट असणं गरजेचं आहे, ते म्हणजे राउंड. आता तुमचा पॉइंट कितीवर आहे तो बघायचा आहे. साईजनुसार पॉइंट वेगवेगळा असतो. जर तुमचा पॉइंट 10 वर असेल, तर त्यामध्ये प्लस अर्धा इंच करायचं आहे. इथे हे शोल्डर मार्जिंग असतं ते. असं. ही शोल्डर मार्जिंगची रेघ आपण देऊन ठेवूयात. आणि राउंड तुमचा आता असणार आहे, समजा 13 राउंड असेल, हं, किंवा 13.5 राउंड आहे. तर तुमचा 13.5 राउंड किंवा हे सुद्धा 14 सुद्धा असू शकतो, 12.5 असू शकतो. राउंड आणि पॉइंट असणं गरजेचं आहे. तर ते माप कुठून कुठे घ्यायचं असतं ते पण मी तुम्हाला या आकृतीवरून दाखवते. तर हे माप आपलं पॉइंटचं कुठून घ्यायचं असतं? बॉडी मेजरमेंटवर तुम्हाला हा पॉइंट असा घ्यायचा असतो. मी बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवलेला आहे कटिंगमध्ये, किंवा आपला बॉडी मेजरमेंटचा व्हिडिओ आता हल्लीच 2 दिवसापूर्वी टाकलेला आहे. तो तुम्ही बघा. त्याच्यामध्ये कशी मापं घ्यायची आहेत, सर्व मापं तुम्हाला बघायला भेटतील. तर या पद्धतीने शोल्डरला टेप लावायचा आहे आणि जिथे आपला बसचा उंचवटा आहे त्याला म्हणतात पॉइंट. आणि बसच्या खाली जो हे बघा, या साईडने बघा, असा बसच्या खाली असं आपल्याला पकडायचा आहे आणि तो असणार आहे राउंड. तर तुमचा जर पॉइंट 10.5 आला असेल, तर त्यामध्ये तुम्हाला हे अर्धा इंच प्लस करायचे. इथून वरून टेप लावला तर तुम्हाला अर्धा इंच प्लस करून पॉइंट टाकायचा आहे. तर 11 येणार आहे या पद्धतीने. आणि जर तुमचा शिलाई मार्जिंग अशी वरती सोडली तर बरोबर 10.5 वर हा पॉइंट टाकायचा आहे, असं लक्षात घ्या. पण ही शिलाई मार्जिंग त्यात मिळवणं गरजेचं आहे. आता त्याच्या खाली तुमचा राउंड राउंड हा 13.5 आहे. तर इथून आपल्याला कडेपासून टेप लावला तर तुमचं हे राउंडचं माप 13.5 इथं आलं. त्यामध्ये हे वरचे अर्धा आणि खाली क्रॉस पट्टी जोडायची अर्धा, असा 1 इंच प्लस करायचा, म्हणजे 14.5 वर तुमची ही कटिंग आली पाहिजे. आलं लक्षात? म्हणजेच काय, ही लाईन आपण पुसून टाकूयात. म्हणजेच काय, तुम्हाला इथे रेघ ओढायची आहे. म्हणजे तुमचा ब्लाऊज तयार शिवून होतो तेव्हा तुमची ही पुढच्या भागाची उंची तुमची अशी आली पाहिजे. आणि इथे तुम्हाला हा क्रॉस पट्टीचा आकार द्यायचा आहे या पद्धतीने. आणि मग त्याच्या खाली तुमची ही क्रॉस पट्टी 2.5 इंचाची असणार आहे. असं हे माप तुमचं. आणि हा पॉइंट जो आहे त्या पॉइंटच्या इथे तुमचा टक्सचा पॉइंट येणार आहे. म्हणजे की तुमचा जर समजा आता 10.5 जर पॉइंट आलेला आहे, तर समजा 40 बस्ट असेल किंवा 42 असू शकते. तर इकडून 10वा भाग घेऊन आपल्याला इथे टक्स टाकायचा असतो हा.
आणि मग तुमचा हा राऊंड असा इथून इकडे हा सरळ न नेता थोडासा क्रॉस असतो। या पद्धतीने इथून ही उंची तुमची राऊंड मध्ये 1 इंच प्लस करून जर टाकलीत तर तुमचा ब्लाउज अजिबात वरती जाणार नाही। आता तुम्ही म्हणाल की मग कटोरीमध्ये कसं करायचं, तर कटोरीमध्ये कसं करायचं असतं, हा जो पॉइंट असतो त्याच्या खाली 2 इंचावर आपल्याला कोणतीही कटिंग करायची असेल, 4 टक्स असो किंवा 3 पीस प्रिन्सेस कट असो किंवा कटोरी ब्लाउज असो, तुम्हाला वरून खाली हा पॉइंट टाकायचा आहे। इथे पॉइंट आला आणि पॉइंट पासून खाली 2 इंचावर तुम्हाला क्रॉस पट्टीचं माप टाकायचं असतं। जे की आपण पेपर पॅटर्न कटिंग करत असतो तेव्हा तुम्हाला हे अशी कटिंग करायची आहे। 2 इंचावर क्रॉस पट्टी टाकायची असते। समजा तुमच्याकडे राऊंडचं माप नाहीये तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा कटिंग करू शकता। आता ही 2 इंचावर आलेला आहे क्रॉस पट्टीचं माप। इथे सुद्धा आपल्याला 1/2 इंचावर असा क्रॉस पट्टीचा आकार द्यायचा असतो आणि मग तुम्हाला इथून पॉइंट वरून ही टक्स तुमची या पद्धतीने जाणार आहे। किंवा कटोरी ब्लाउज असेल तर तुम्हाला इथे साधारण काहीतरी जे माप असतं मूळ कटोरीचं त्या पद्धतीने तुम्हाला हे मूळ कटोरीचा आकार टाकून घ्यायचा आहे आणि मग हा पॉइंट इथे सरळ गेलाय तो अर्धा इंच असा तिरकस आणायचा असा। मग ही क्रॉस पट्टीचा आकार इथून कट होणार, इथून वरच्या बाजून। हा झाला तुमचा कटोरी जोडण्याचा पार्ट। आणि ही कटोरी जेव्हा तुम्ही इकडे दुसरीकडे छापून घेता तेव्हा तुम्हाला या पॉइंट पासून खाली राऊंडचं माप निघतं। तर ते कसं निघतं, तर फुल बस्ट भागिले 10 म्हणजेच काय, फुल बस्टचा 10वा भाग। समजा तुमची 40 असेल फुल बस्ट तर त्याचा 10वा भाग येतो 4। त्याच्यातून तुम्हाला 1 इंच वजा केले तर 3 उरतात। तर इथून खाली जी तुमची नवीन कटोरी तयार करता ती पॉइंट पासून खाली तुमची टक्स 3 इंचावर येणार। त्याच्या खाली शिलाई मार्जिन 3 रेषा किंवा अर्धा इंच आणि मग तिथून हा कटोरीचा आकार वाढणार आहे। आता इथेच मी तुम्हाला करून दाखवते। समजा ही 3 इंच आपली टक्सची उंची आली आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन तर इथे येते बरोबर। इथून हा डाट पॉइंट आणि मग या रेगेवर तुम्हाला टक्स द्यायची असते। समजा 1.5 इंचाची टक्स दिली तुम्ही तर या पद्धतीने अशी 1.5 इंच। मग या साईडला सुद्धा तुम्हाला मधल्या टक्सची उंची किती आली 3.5 तर इकडे सुद्धा 3.5 ही टक्सची उंची आली पाहिजे। या टक्स वर सुद्धा 3.5 उंची टाकायची आहे आणि मग ही कटोरी तुमची अशी इकडून इकडे वाढणार आहे। आता कटोरी कशी वाढवायची असते हे जर माहिती नसेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा। नेक्स्ट व्हिडिओ आपण कटोरीवरती काढू। पण मेन पॉइंट होता आपला काय, या कमेंटचं उत्तर द्यायचं। तर कमरेमधून ब्लाउज वर सरकतो तर काय करावे, म्हणजेच की तुमचा हात वरती गेला किंवा थोड्या वेळाने लूज होऊन ब्लाउज वर सरकतो तर अशा वेळी तुमचा हा राऊंड कमी झालेला असतो। म्हणजे इथून खाली ही जी उंची आहे ती तुमची क्रॉस पट्टीची कमी झालेली असते म्हणून ब्लाउज वर सरकतो। अजून एक दुसरं पण कारण असू शकतं, तुमचा 13.5 हा राऊंड आहे पण याची उंची राऊंडची म्हणजे क्रॉस पट्टी जिथे जोडतो ती उंची तुमची 14 किंवा 14.5 झाली म्हणजे राऊंड सुद्धा तुमचा एक्स्ट्रा झाला जास्त उंचीचा तरी सुद्धा ब्लाउज वरती सरकतो। तर अशी ही 2 कारण असतात। त्यापैकी तुमचं नेमकं कारण काय आहे ते तुम्ही राऊंड चेक करून मग तुम्ही ठरवू शकता। चला तर मग ही माहिती तुम्हाला थोडीशी जरी महत्त्वाची वाटत असेल तर लाईक आणि शेअर भरपूर करा व्हिडिओ हा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या आणि अशाच नवीन टिप्स जर जाणून घ्यायचे असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवणं गरजेचं आहे। कारण परत ही तुम्हाला आयडी किंवा उद्या परत माझा हा व्हिडिओ तुम्हाला येईलच असं नाही। उद्याचा पण व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। बाय बाय।